करावं अशी तुमची इच्छा आहे आणि त्याचा नारळ तुमच्या हस्ते फुटावा अशी खरंच मनापासून इच्छा आहे. आणि तुम्ही दोघं सुद्धा आलात तर खूप आनंद होईल. साहेब याल ना? कुठलीही गोष्ट ऐनवेळी सांगितलेली आम्हाला आवडत नाही रणजित. उद्या 10:35चा मुहूर्त आहे साहेब. मी 1 तास वाट बघेन. तुम्ही याल तोच मुहूर्त असेल माझ्यासाठी. आणि या आठवड्यात कुसुम फार्म या नावाने माझी फर्म सुद्धा रजिस्टर केली. उद्या 10:35चा मुहूर्त आहे साहेब. मी 1 तास वाट बघेन. तुम्ही याल तोच मुहूर्त असेल माझ्यासाठी. आत यावं काय साहेब? हा या दादासाहेब. आई साहेब काय चाललंय बघताय ना. नाही एका पोरानं आपल्या ढाले पाटील घराला पट्टा लावलाच आहे, पण तुमचा दुसरा पोरगा पण असं वागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं बरं का. काय तर म्हणे जमीन विकत घेतली. नाही घ्या तुम्ही जमीन विकत, पण काय करणार शेवटी? आवतच फिरवणार ना त्याच्यावर. शेतीच करणार की शेवटी. म्हणजे एवढं शिकायचं फिकायचं आणि 3 वाट्याची मातीच फुंकायची. अहो आपली एवढी शेकड्यानं जमीन आहे, तिथं काहीतरी करा की म्हणाव. वेगळी कशाला चूल मांडायची आहे? ढाले पाटलांच्या शाखा निघणार, दुसरं काय? हा मग काय, एकानं तो दळभद्री ढाबा सुरू केलाय आणि आता यंदा काय ऑर्गॅनिक शेती करायची म्हणे. काढा गल्लोगल्ली शाखा काढा म्हणावं. 1 नाही 3 घर बांधली जाणार आहेत बघा तुम्ही. तरी आई साहेब मी रणजितरावांना सांगितलं होतं आयुष्यभर बसून खा, आम्ही तुम्हाला पोचतो. पण नाही, त्यांना भिकेचे डोहाळे लागलेत. आई साहेब तुम्ही नाही ना जाणार उद्घाटनाला? नाही आम्हाला खात्री आहे ना ढाले पाटील घराण्याच्या इमेजला टच होईल असं काही बी आमच्या आई साहेब करणार नाहीत. आई साहेब आतापर्यंत तुम्ही लय वेळेस रणजितरावांना पाठीशी घातली. या वेळेला तरी रणजितरावांना पाठीशी घालू नका. तिसऱ्या रिंगला फोन उचलणारा मुलगा आज 3 फोन झाले तर फोन उचलत नाही. हा भैया साहेब. काय रे फोन उचलायला एवढा वेळ केलास? सायलेंट मध्ये राहायचं मोड होता. काय मोड सायलेंट मोडवर होता फोन. बोला. मग त्याला जनरल कर, नाहीतर अपर्णाचा फोन मिस व्हायचा. बरं ऐक, आपल्या कुसुमावती फर्मचा करता करविता तूच आहे, तेव्हा उद्या आई साहेबांच्या हस्ते भूमिपूजन आहे. ऍक्च्युली मी डाब्यावर येऊन तुला इन्व्हाइट करणार होतो, पण या गडबडीत, आणि मला माहिती आहे तू येणार आहेस. भैया साहेब प्लीज मला टेकन फॉर ग्रांटेड नका ना धरत जाऊ. सॉरी, मी भावनेच्या भरात. नाही भैया साहेब, अहो तसं नाही. ऍक्च्युली उद्या गुलाबराव पण नाही ढाब्यावर, त्यांना बघायला मुलगीवाले येणार आहेत. आता गुलाबरावांचं बी लग्न होईल. काय म्हणालास? नाही काही नाही. बोला. उभे उभे येऊन जा ना, अगदी अर्धा तास आला तरी आनंद वाटेल. बर बघू, उद्या ठरवू. तुझ्या अरे हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. ते म्हणजे घड्याळ दाखवणाऱ्यानं सूर्यवर आणला असं म्हणण्यासारखं आहे भैया साहेब. काय झालं सुजा? तुझा आवाज असा कोरडा कोरडा का वाटतोय?
उन्हाळा बाई साहेब. तुझ्या काही झालंय का? काल नंतर परत काही प्रॉब्लेम झाला का? ते वहिनी लिटिल काय? काही नाही भैया साहेब. उद्या बघू, जमलं तर येतो मी नक्की. अरे पण भैया साहेब ऐका ना, त्याचं काय आहे, मी जरा शेव तळायला घेतली, नंतर कॉल करतो की आरामात. अरे पण काय झालं? डोळ्याला डोळा लागत नाहीये? तुम्ही काय म्हणलं होतं ते? एन्झायटी. तुम्हाला पण एन्झायटीचा त्रास होतोय का? आई साहेबांचं टेन्शन आलंय. अहो, आई साहेब आहेत त्या. त्यांच्या मनातलं प्रेम बघा, ओठावरचा राग नाही. ते झालंच, पण आई साहेब उद्या पूजेला यायला हवेत. त्यांचा आशीर्वाद मिळायला हवा मला. त्यांचा आशीर्वाद नाही मिळाला तर माझ्या मेहनतीला काहीच अर्थ नाहीये. कसं कन्व्हिन्स करू तेही कळत नाही. अहो, तुम्ही शांत व्हा बघू. अहो, कोणती पण आई तिच्या लेकराच्या महत्वाच्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभी असते बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई साहेब उद्या नक्की येतील, मला माहितीये ना. आणि आपल्या भूमिपूजेचा नारळ त्यांच्याच हाती फुटणार आहे. माझी पण हीच इच्छा आहे, त्या तिथे असाव्यात. आओ, काय ग? मी काय म्हणते, तुम्ही भा पुढं. ते बेबी मावशींबरोबर यायचंय ना, त्यांना आवरायला अजून वेळ आहे. तुम्ही भा पुढं, नाही तर उगाच आमच्यामुळे तुम्हाला उशीर व्हायचा. बर, लवकर या. हा. संजू, ऐक ना, सुजाला फोन करतेस का? ऍक्च्युअली मी काल त्याला फोन केला होता, पण कन्व्हिन्स झाला नाहीये. मी कशाला? तुम्हीच करा की फोन त्यांना. अगं पण का, लाव ना तू. नाही म्हणजे तुम्ही मोठे भाऊ आहे ना त्यांचे, तुमचं ऐकतील ते. बर, लावतो मी, पण लवकर या तुम्ही. हा. आओ, हे घेऊन जा. हे संजू, तिकडे कुठे चालली? तुम्हाला शोधायला येत होते. मी काय अक्काच्या खोलीत असेल का? हा, मला वाटलं नाही का तुम्ही आत असाल. संजू, तुला जर वाटत असेल ना की मी अक्काला मस्के लावायला जाईन, विनवण्या करीन, तर मी काही करणार नाहीये तसं. तिला यायचं असेल तर येईल, नसेल यायचं तर नको येऊ दे. रणजित एवढा मोठा समारंभ आहे, मी तर चाललीये. बरं ऐक, आपण एकत्र जाऊ ना तेव्हा गणपती मंदिरात जाऊयात. मी रणजितसाठी नवस बोलले होते, तिथे पेढे वाढूयात आणि मग पुढे जाऊयात. हा चल. बेबी मावशी, असा प्लॅन आहे होय तुमचा? बर बर बर. मी काय म्हणते, तुम्ही होता का पुढं? मी मोनी सोबत येते मागून. नाही, त्याच झालंय असं की मोनीला रस्ता माहित नाही ना, मग तिच्या सोबत कोणीतरी यायला लागल. आपण दोघी तिकडे असलो तर ती कशी यायची ना? काय तुमच्या मुलींचं असतं मला काही कळतच नाही. लवकर या. हा